Yesterday we have discussed the introductory part of this chapter, semiconductor. Semiconductors are the materials whose electrical conductivity lies between conductors and insulator. According to the energy bands, now explain the three types of material. One is conductor, another is a insulator, and third is a semiconductor. हॅलो, काय प्रॉब्लेम आहे? ऐकायला येते? व्हिडिओ दिसतोय का? दिसतोय का? दिसतोय का? व्यवस्थित दिसतंय ना सर्वांना? आवाज येतोय ना? ओके, नो प्रॉब्लेम. काल चुकून रेकॉर्डिंग करायचं राहिलं होतं. कालचं थोडंसं मी आज रिपीट करतो, म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला ते मिळेल. ओके, कारण काल बऱ्याच काही विद्यार्थ्यांनी फार बरोबर शिकवलं असं कॉमेंट्स आलेले आहेत. तर आपण थोडंसं काय करूया, कालचा भाग जरा एक्सप्लेन करू आणि परत आज पुढे जाऊ. चालेल? Okay. Semiconductors are the materials whose electrical conductivity lies between insulator and conductors. Now we are going to explain the energy bands in the solid. You know that there is a positively charged nucleus in the atom and negatively charged electrons revolving around this nucleus in circular orbit. Now, each electron has a particular energy in that orbit. That means that orbit corresponds to some particular fixed energy. These orbits are fixed energy orbits. And energy levels of isolated atom can be shown like this. First energy level, second energy level, third energy level, fourth energy level. First energy level corresponds to the energy of electron in first orbit. Second energy level corresponds to the second orbit. Third energy level corresponds to third orbit. Fourth energy level corresponds to the fourth orbit. म्हणजे कोणताही ऍटम जेव्हा आम्ही आयसोलेटेड ऍटमचा विचार करतो तेव्हा आयसोलेटेड ऍटम मध्ये सेंटरला पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस असतो आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती वेगवेगळ्या कक्षेमध्ये फिरत असतात. आपण ऍटम्स मॉलिक्यूल न्यूक्लियर चॅप्टर मध्ये हायड्रोजन ऍटमचा डिटेल स्टडी केला आणि आपण त्याच्यामधून कन्क्लुजन काढलं की प्रत्येक ऑर्बिट हे फिक्स्ड एनर्जीच असते. इच ऑर्बिट करस्पॉन्ड्स टू द डिस्क्रीट ऑर फिक्स्ड एनर्जी. प्रत्येक ऑर्बिटची एनर्जी ठरलेली आहे. पहिल्या ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्याच्याकडे असणारी एनर्जी फिक्स आहे, त्याची एनर्जी लेवल, त्याची एनर्जी कमी आहे. त्याच्यापेक्षा दुसऱ्या ऑर्बिट मध्ये, बाहेरच्या ऑर्बिट मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची एनर्जी वेगळी आहे, ती फिक्स आहे. त्याला अलाउड ऑर्बिट्स, बोर्स ऑर्बिट, परमिटेड ऑर्बिट्स आपण ऍटम मॉलिक्यूल मध्ये नावं दिली. तरी परमिटेड ऑर्बिट्स आहेत आणि त्या ऑर्बिट मध्ये तो इलेक्ट्रॉन फिरत असताना त्याची जी एनर्जी आहे ती फिक्स एनर्जी आहे. म्हणजे ते ऑर्बिट्स करस्पॉन्ड्स टू द एनर्जी लेवल. आणि त्या एनर्जी लेवलचा विचार करून आपण अशा पद्धतीनं
एनर्जी लेवल डायग्राम आपण काढलेली आहे. दिस इज द एनर्जी लेवल डायग्राम ऑफ आयसोलेटेड ॲटम. आयसोलेटेड म्हणजे कसा, वेगळा, स्वतंत्र, एकच ॲटम. पण वेन ॲटम्स कंबाइन्स टुगेदर टू फॉर्म अ सॉलिड, जेव्हा सॉलिड क्रिस्टल तयार होतो तेव्हा अनेक ॲटम एकत्र येतात, क्लोज होतात. ॲटम्स आर क्लोजली पॅक्ड. सो मेनी ॲटम्स गेट टुगेदर, एकत्र आलेले असतात. आणि जेव्हा अनेक ॲटम्स एकत्र येऊन सॉलिड तयार होतो तेव्हा काय होतं, तर सगळ्या ॲटम मधल्या पहिल्या ऑर्बिट मधल्या इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा जर आपण विचार केला तर बघा, एनर्जी लेवल्स ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स इन फर्स्ट ऑर्बिट आर स्लाइटली सेपरेट. म्हणजे ज्या पदार्थाचा हा ॲटम आहे त्याच पदार्थाचा दुसरा ॲटम त्याच्या शेजारी आहे, लक्षात घ्या. मग या ॲटमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय आणि या ॲटमच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये जो इलेक्ट्रॉन फिरतोय, याची एनर्जी खर तर एक्झॅक्टली सेम असायला पाहिजे, पण तसं नसतं. देयर इज अ स्मॉल डिफरन्स बिटवीन द एनर्जी लेवल्स ऑफ डिफरंट ॲटम्स इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट. काय म्हणतोय, समजा पहिलं ऑर्बिट घेतलं, म्हणजे बघा हा एक ॲटम आहे, पहिल्या ऑर्बिटची एनर्जी लेवल ही आहे, दुसऱ्याची आहे, तिसऱ्याची आहे, चौथ्याची आहे. पण जेव्हा आम्ही दुसऱ्या ऑर्बिटच्या एनर्जी लेवलचा डायग्राम विचार करतो तेव्हा पहिल्या ऑर्बिटची एनर्जी आहे, दुसऱ्याची आहे, तिसऱ्याची आहे, चौथ्याची. याचा अर्थ ही एनर्जी जी आहे ही एनर्जी लेवलमध्ये थोडासा स्लाइट डिफरन्स आहे, थोडासा फरक आहे. आणि ज्यावेळेस हे ॲटम्स कंबाईन होतात त्यावेळेस आपण त्यांच्या एनर्जी लेवल्स ज्या एकत्रित लक्षात घेऊ, त्या प्रत्येक ऑर्बिटची पहिल्या ऑर्बिटमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनच्या सगळ्या एनर्जी लेवल्स आपण जेव्हा एकत्रित लक्षात घेतो तेव्हा त्याचं जे क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स असतील त्याच्या क्लोजली स्पेस्ड म्हणजे थोडासा त्याच्यामध्ये काय फरक आहे. क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स in that particular orbit is called as energy band. लक्षात घ्या काय सांगितलं, क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स, जवळजवळ असणारे एनर्जी लेवल्स ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन्स, सगळे इलेक्ट्रॉन्स काय इन दॅट पर्टिक्युलर ऑर्बिट. पण सगळे इलेक्ट्रॉन कुठले लक्षात घ्यायचे, एका विशिष्ट ऑर्बिट मधले. ह्या ॲटम मधला पहिल्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन, ह्या ॲटम मधला पहिल्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन, ह्या ॲटम मधला पहिल्या इलेक्ट्रॉन, त्याच्या शेजारच्या सगळ्या ॲटम मधले पहिल्या ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतील त्यांच्या ज्या एनर्जी लेवल्स आहेत त्या स्लाइटली स्प्लिटिंग झालेल्या असतात, एक्झॅक्टली सेम नसतात. आणि त्यांचं जे क्लोजली स्पेस्ड एकत्र त्या एनर्जी लेवल्स आपण लक्षात घेऊ, क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन इन पर्टिक्युलर ऑर्बिट इज कॉल्ड एज एनर्जी बँड. त्याला आपण काय म्हणतो, एनर्जी बँड असं म्हणतो. लक्षात येते. मग असे अनेक ॲटम्स जेव्हा एकत्र येऊन सॉलिड तयार होतो तर सॉलिडचा एनर्जी बँड डायग्राम कशा पद्धतीनं ड्रॉ करतो, तर समजा या सगळ्या एनर्जी लेवल्स इथून इथपर्यंत या एनर्जी लेवल्स लक्षात घ्या याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्या एनर्जी लेवल्स क्लोजली पॅक्ड ज्या क्लोजली स्पेस्ड एनर्जी लेवल्स आहेत त्यांचं जे क्लस्टर तयार झालेलं आहे, हे जे क्लस्टर आहे याला म्हणायचं फर्स्ट एनर्जी बँड. फर्स्ट एनर्जी बँड म्हणजे काय, विच करस्पॉन्ड्स टू द एनर्जी लेवल्स ऑफ ऑल द इलेक्ट्रॉन इन द फर्स्ट ऑर्बिट ऑफ डिफरंट ॲटम्स. काय अनेक ॲटम, वेगवेगळ्या ॲटम मध्ये असणाऱ्या पहिल्या ऑर्बिट मध्ये फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या सगळ्या एनर्जी लेवल्स एकत्रित केल्यानंतर तो जो बँड तयार होतो त्याला काय म्हणायचं, फर्स्ट एनर्जी बँड. दुसऱ्या ऑर्बिटच्या सगळ्या एनर्जी लेवल एकत्रित झाल्या की तो जो बँड तयार होईल त्याला म्हणायचं सेकंड एनर्जी बँड. लक्षात घ्या. तिसऱ्या ऑर्बिटच्या ज्या एनर्जी लेवल्स एकत्र असतील त्याला म्हणायचं थर्ड एनर्जी बँड. असे जेवढे ऑर्बिट्स असतील
तेवढ्या काय होतील, तेवढे एनर्जी बँड्स त्याच्यामध्ये तयार झालेले असतील. ओके, एनर्जी बँड्स म्हणजे काय लक्षात आलं का? फर्स्ट एनर्जी बँड, सेकंड एनर्जी बँड, थर्ड एनर्जी बँड, फोर्थ एनर्जी बँड, अशा पद्धतीने जेवढे ऑर्बिट्स आहेत तेवढे एनर्जी बँड्स आपण त्या सॉलिड मध्ये दाखवू शकतो. आता हे जे एनर्जी बँड्स आहेत ते जेव्हा असे शेडेड असतात, शेडेड एनर्जी बँड, इट इंडिकेट्स दॅट this energy band is filled by the electrons. म्हणजे हा जो एनर्जी बँड आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, तो फिल्ड बँड आहे, फिल्ड बँड. लक्षात येते? असे अनेक बँड्स असतात. पण जेव्हा आपण आउटर मोस्ट ऑर्बिट कडे जातो तेव्हा आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण काय म्हणतो? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याला आपण म्हणतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ मटेरियल डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट ऑर्बिट. कुठल्याही मटेरियलची जी इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी आहे, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टी ऑफ मटेरियल डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द व्हॅलन्स ऑर्बिट. व्हॅलन्स ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, जेवढे जास्तीत जास्त असतील तेवढं ते इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीला जास्त काय गुड आहे, आपण चांगला आहे म्हणू शकतो. कारण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आपल्याला इथं मटेरियलचा कंडक्टिव्हिटीला धरून विचार करायचा, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मी नेहमी सांगतो करंट कोणामुळे वाहतो, तर फ्री इलेक्ट्रॉनमुळे. आतल्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स असतात, मुळात इथं कसं आहे, हे जे आतला ऑर्बिट आणि न्यूक्लियस आहे ना, या सगळ्याला एकत्रितपणे आपण काय म्हणतो? कोर. कोर नॉट टेक्स एनी पार्ट इन द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी मध्ये कोरचा कुठल्याही प्रकारची भूमिका नाही. नथिंग इंटरेस्टिंग हॅपन्ड इन द कोर. कोर मध्ये काही घडत नाही. कोर मधला इलेक्ट्रॉन बाहेर येऊ शकत नाही. कोर म्हणजे पहिल्या दुसऱ्या ऑर्बिट मधले जे आतल्या ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स, इनर ऑर्बिट्स इलेक्ट्रॉन, दे आर स्ट्रॉंगली बाउंड विथ द न्यूक्लियस. आणि आपल्याला माहिती आहे ॲटॉमिक मॉलिक्युल्स मध्ये बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगितलंय, बाहेरचा इलेक्ट्रॉन काढणं सोपं आहे. सहजासहजी स्मॉल एनर्जी इज रिक्वायर्ड टू फ्री द इलेक्ट्रॉन which revolves in outermost orbit, but extremely large energy is required to free the electron in the core orbit. That means orbits which are very nearer to the nucleus. म्हणजे जे ऑर्बिट्स न्यूक्लियसच्या अत्यंत जवळ आहेत, पहिल्या दुसऱ्या ऑर्बिट मध्ये, अशा ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स बाहेर काढणं सोपं नाही. त्याच्यासाठी असणारी जी बाइंडिंग एनर्जी प्रचंड प्रमाणात आहे. हे इलेक्ट्रॉन्स सहजासहजी बाहेर येत नाहीत, हे फ्री होत नाहीत, बॉन्ड ब्रेक करून बाहेर येत नाहीत, आणि त्यामुळं अशा इलेक्ट्रॉनचा कुठल्याही प्रकारचा रोल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी मध्ये नसतो. मग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कोणाची जास्त असते, तर ज्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स जास्त आहेत. आणि फ्री इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? दे आर करस्पॉन्ड टू द व्हॅलन्स ऑर्बिट. म्हणजे जे आउटर मोस्ट ऑर्बिट आहे, आणि त्या आउटर मोस्ट ऑर्बिट मधले हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, हे इलेक्ट्रॉन्सच कशासाठी? इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी सर्वात जास्त आहे. आणि या व्हॅलन्स ऑर्बिट मधल्या जे इलेक्ट्रॉन्स असतील त्यांच्या एनर्जी लेवलचा जो बँड तयार झालेला आहे, हा जो बँड आहे याला आपण व्हॅलन्स बँड असं म्हणतो. याला काय म्हणतो? व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड plays very important role in the conduction. It gives the electrical property of that material. Electrons in valence band called a valence electron, and corresponding band is called as a valence band. Electrons in valence orbit called as a valence electron, and band of this valence electrons, energy levels of this valence electron, closed spaced energy levels of all valence electron in the valence orbit is called as a valence band. आता बऱ्याच वेळा व्हॅलन्स बँड इज पार्शियली फिल्ड. हा व्हॅलन्स बँड कसा असतो? फिल्ड असतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स हे असतात. आणि जस्ट नेक्स्ट टू द व्हॅलन्स बँड देर इज अ लास्ट बँड कॉल्ड एज अ कंडक्शन बँड. आता व्हॅलन्स बँडच्या पुढे जो बँड आहे त्याला म्हणायचं कंडक्शन बँड. आणि हे दोनच बँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी महत्वाचे असतात.
आता कंडक्शन बँड म्हणजे काय, कुणामुळे हा तयार होणार आहे, तर जेव्हा सॉलिड क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, फॉर्मेशन झालेलं आहे, तेव्हा हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इट इज बाउंड टू द न्यूक्लियस, हे सुद्धा न्यूक्लियसशी बाउंड असतात. परंतु काही मटेरियल्स मध्ये जर आपण विचार केला तर जिथं ऑक्टेट कंप्लीट झालेला आहे त्या ॲटमचं, त्यावेळेस तो जो इलेक्ट्रॉन आहे, तो इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन बाउंड नाही पण फ्री असतो. दॅट इलेक्ट्रॉन moves from one atom to another to third. In this way, throughout that crystal, that electron moves randomly. For example, electron in the copper plate. Copper plate मध्ये काय असतंय, जो इलेक्ट्रॉन आहे हा आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, आणि तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्या आत ऑक्टेट कंप्लीट झालेलं असल्या कारणामुळे त्या ऍटमला तो जो आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आहे, तो आउटर मोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन व्हेरी लूजली अटॅच्ड विथ द ऍटम, हा फार काय एनर्जीनं त्या ऍटमशी अटॅच झालेला नसतो. अगदी थोडीशी एनर्जी, थोडीशी थर्मल एनर्जी त्यांना मिळाली, म्हणजे रूम टेम्परेचरला हे जे कॉपर वगैरे सारखे मेटल्स आहेत त्याच्यामध्ये काय होतं, दिस इलेक्ट्रॉन्स आर फ्री, हे फ्री झालेले आहेत, आणि फ्री इलेक्ट्रॉन झाले की ते कुणामध्ये असतात, कंडक्शन बँड मध्ये झाले. एकदा का इलेक्ट्रॉन फ्री झाला की लक्षात ठेवा तो कुणामध्ये असणार, कंडक्शन बँड मध्ये असणार. आणि कंडक्शन बँड मध्ये एकदा का इलेक्ट्रॉन आला तर तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी अवेलेबल झाला आणि त्याला आपण कंडक्टर असं म्हणणार आहे. लक्षात येतोय. आता हे व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड याच्यामध्ये थोडासा एनर्जीचा गॅप असतो, आणि हा जो एनर्जीचा गॅप आहे त्याला बँड गॅप असं म्हणायचं किंवा त्याला फॉर्बिडन एनर्जी गॅप असं म्हणायचं. डिफरन्स बिटवीन एनर्जी सेपरेशन बिटवीन व्हॅलन्स बँड अँड कंडक्शन बँड इज कॉल्ड एज अ बँड गॅप, or the separation between top of valence band and bottom of the conduction band is called as a forbidden energy gap. This valence electron has to cross this energy gap and to become free for the conduction. हा जो valence band मधला इलेक्ट्रॉन आहे which is loosely attached to the nucleus, त्या इलेक्ट्रॉनला समथिंग एक्स्ट्रा एनर्जी इज रिक्वायर्ड टू फ्री, त्याला थोड्याशा एनर्जीची गरज असते, आणि ती थोडीशी एनर्जी त्याला मिळाली की तो इलेक्ट्रॉन फ्री होतो, आणि असा इलेक्ट्रॉन थ्रू दॅट क्रिस्टल, फक्त बाहेर येणार नाही पण कुठेही असा त्या क्रिस्टल मध्ये त्याच्यामध्ये फिरू शकतो, आणि असा जो इलेक्ट्रॉन आहे रॅन्डमली फिरणारा त्याला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. आणि या फ्री इलेक्ट्रॉनच्या एनर्जी लेवलचा जो बँड तयार झालेला आहे त्याला आपण काय म्हणतो, कंडक्शन बँड असं म्हणतो. ओके, हे झालं एनर्जी बँड्स. आता जेव्हा आम्ही कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर यांचा एनर्जी बँड खाली अभ्यास करतो तेव्हा या दोन बँडचाच आपल्याला विचार करायचा आहे. मग कंडक्टर मध्ये काय असतं, सपोज दिस इज द व्हॅलन्स बँड, आणि दुसरा जो बँड आहे तो कुठला आहे, दॅट इज द कंडक्शन बँड. Conduction band and valence band, there is a very small difference between conduction band and valence band for the conductor, very small, or sometimes valence band is partially filled, conduction band is also partially filled, and for some materials conduction band and valence band are overlaps on each other. आता ओव्हरलॅपिंग झालेलं आहे, देर इज नो बँड गॅप, इथं कुठल्याही प्रकारचा बँड गॅप नाही, फॉर्बिडन एनर्जी गॅप नाही. अशा केसमध्ये काय सांगितलं की व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन हा कंडक्शन बँड मध्ये असल्यासारखंच आहे, कारण तो फ्री आहे, इट इज इझिली अवेलेबल फॉर द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीसाठी हा इलेक्ट्रॉन हा सहजरित्या मिळू शकतो. आणि अशा पद्धतीनं द मटेरियल्स इन विच देर इज अ नो बँड गॅप अँड कंडक्शन बँड इज अ ओव्हरलॅप ऑन द व्हॅलन्स बँड, सच मटेरियल्स आर कॉल्ड एज अ कंडक्टर्स. याला मी काय म्हणतो, कंडक्टर्स असं म्हणतो. इन केस ऑफ इन्सुलेटर, व्हॉट अबाउट इन्सुलेटर, तर इन्सुलेटर मध्ये सपोज दिस इज द व्हॅलन्स बँड. व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड, दॅट मीन्स देर आर
electrons in the valence band. But there is a large band gap between valence band and conduction band. हा जो बँड गॅप आहे हा बँड गॅप याच्यामध्ये फार असतोय. अँड कंडक्शन बँड इज अ completely empty. हा एम्प्टी बँड आहे. नो वन इलेक्ट्रॉन इज अवेलेबल फॉर कंडक्शन. कंडक्शन साठी एकही इलेक्ट्रॉन इथे उपलब्ध नाही. किंबहुना दिस बँड गॅप इज फ्रॉम व्हेरी फ्रॉम 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू अप टू 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट टू 14 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऑर टू 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट. जवळजवळ 3 ते 15 इलेक्ट्रॉन व्होल्ट पर्यंत काय असते हा बँड गॅप असतोय. आणि त्यामुळे या इतक्या एनर्जीची गरज आहे इलेक्ट्रॉनला टू क्रॉस टू ओव्हरकम दिस बँड गॅप. या बँड गॅपवर मात करून कंडक्शन बँड मध्ये व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन जाण्यासाठी म्हणजे फ्री होण्यासाठी त्याला एवढ्या एनर्जीची गरज असते. मग इन्सुलेटर मटेरियल मध्ये रूम टेम्परेचरला जी काय थर्मल एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला मिळणार आहे दॅट थर्मल एनर्जी नॉट सफिशियंट टू पुश एनी इलेक्ट्रॉन टू जम्प फ्रॉम व्हॅलन्स बँड टू द कंडक्शन बँड. म्हणजे ती जी काय रूम टेम्परेचरला त्याला मिळणारी थर्मल एनर्जी आहे ती थर्मल एनर्जी ह्या बँड गॅप एनर्जीवर मात करू शकत नाही. ती कितीतरी पट याच्यापेक्षा कमी असते आणि त्यामुळे कुठलाही इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधला कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकत नाही म्हणजेच फ्री होऊ शकत नाही. आणि इन्सुलेटर मध्ये असे फ्री इलेक्ट्रॉन नसल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आणि म्हणून तर त्याला मी इन्सुलेटर असं म्हणतो. लक्षात येतंय. तर दिस इज द बँड्स रिगार्डिंग टू द इन्सुलेटर. आणि या दोन्हीच्या मध्ये आणखी एक मटेरियल्स आहेत फोर्थ ग्रुप मधली सिलिकॉन असेल जर्मेनियम असेल की ज्यांच्या आउटर मोस्ट ऑर्बिट हाफ फिल्ड असते आणि त्याच्यामध्ये जो काय व्हॅलन्स बँड आहे हा व्हॅलन्स बँड फिल्ड आहे. कंडक्शन बँड एम्प्टी आहे आणि त्याच्यामधला जो बँड गॅप आहे हा बँड गॅप 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा कसा आहे लेस दॅन म्हणजे कमी आहे. लेस दॅन 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षाही म्हणजे 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट असेल अशा प्रकारचा काय व्हेरी स्मॉल व्हेरी लो बँड गॅप त्याच्यामध्ये असतोय. सर्वसाधारण बऱ्याच वेळेला 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढाच बँड गॅप आपल्याला बघायला मिळतो. आणि मग जर असे जे मटेरियल्स आहेत सिलिकॉन असेल जर्मेनियम असेल ज्याच्यामध्ये व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड अँड कंडक्शन बँड इज कम्प्लिटली एम्प्टी ऍट 0 डिग्री टेम्परेचर 0 डिग्री तापमानाला व्हॅलन्स बँड इज फिल्ड बट कंडक्शन बँड इज एम्प्टी अँड दिस मटेरियल ऍक्ट्स ऍज अ इन्सुलेटर. ते इन्सुलेटर म्हणूनच काम करत असतं 0 डिग्रीला. बट ऍट रूम टेम्परेचरला काय होतं दिस थर्मल एनर्जी which is given to the valence electron ही thermal energy मिळते. And due to that thermal energy that valence electron jumps from valence band to the conduction band आणि हे इलेक्ट्रॉन कोणामध्ये येतात कंडक्शन बँड मध्ये येतात. लक्षात येतोय. आणि these materials are now acts as a conductor. ते कंडक्टर म्हणून काम करतात. लक्षात घ्या. म्हणजे या सेमी कंडक्टर मटेरियलचा नेमका फरक काय आहे त्यांना आपण कंडक्टर पण म्हणू शकत नाही इन्सुलेटर पण म्हणू शकत नाही. दोघांच्या मध्य अवस्था आहे त्याला आपण सेमी कंडक्टर किंवा अर्धवाहक असं म्हणतोय. लक्षात येतंय. तर तर काय सांगितलं मी सेमी कंडक्टर्स म्हणजे अशी मटेरियल्स आहेत की त्यांची इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी जर विचार केला तर ते इन्सुलेटर आणि कंडक्टर यांच्या मध्ये आहे. 0 डिग्री तापमानाला दे बिहेव्स लाईक द इन्सुलेटर बट ऍट रूम टेम्परेचर इट ऍक्ट्स ऍज अ कंडक्टर.
कारण रूम टेम्परेचरला काही थर्मल एनर्जी त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉनला मिळते आणि व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेलेले आहेत, त्यांना थर्मल एनर्जी मिळालेले आहेत. The electrons are available for the conduction. Then now these electrons are free. हे आता अटॅच झालेले आहेत, फ्री झालेले आहेत आणि असे फ्री इलेक्ट्रॉन्स मिळाले की मग त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो. म्हणजे द मटेरियल्स इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन insulator and conductor are called as a semiconductor, or the materials whose band gap energy is less than 3 electron volt, very low. Those materials are called as semiconductors. Okay, semiconductors according to the energy band theory आपण या ठिकाणी पुन्हा एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. ते आता तुम्हाला हे चांगल्या पद्धतीनं क्लिअर झालेलं असेल. आता सेमीकंडक्टर मध्ये दोन प्रकार आहेत. पहिला म्हणजे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता इंट्रिन्सिक म्हणजे काय, तर सेमीकंडक्टर विच इज इन प्युअर फॉर्म इज कॉल्ड एज इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. जो सेमीकंडक्टर हा शुद्ध स्वरूपात असतो, त्या प्युअर शुद्ध स्वरूपात जो सेमीकंडक्टर आहे त्याला काय म्हणायचं, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता प्युअर फॉर्म म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इम्प्युरिटी ऍटम असणार नाही. फॉर एक्झाम्पल मी काल सांगितलं तुम्हाला, समजा सिलिकॉनची चिप आपण घेतली, तर सिलिकॉनचा सॉलिड कशा पद्धतीने तयार होतो. each silicon atom has 4 valence electron in its outermost cell. आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये त्या सिलिकॉन किंवा जर्मेनियम कडे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. आता त्या सिलिकॉनचं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं फॉर्म होतं, लाईक दिस. बघा, तर each silicon atom has a 4 valence electron in its outermost orbit. These 4 valence electron forms 4 covalent bond with 4 neighboring silicon atoms. म्हणजे प्रत्येक सिलिकॉन ॲटम त्याच्या जे 4 इलेक्ट्रॉन्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, हे त्याचे 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन शेजारच्या 4 ॲटमला भागीदारीमध्ये ठेवतोय. देयर इज अ शेअरिंग अँड पेअरिंग, आणि शेअरिंग अँड पेअरिंग फॉर्म्स द कोव्हॅलंट बॉन्ड. त्याच्यामुळे काय तयार होतो, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. या सिलिकॉनचे 4 इलेक्ट्रॉन्स आणि शेजारच्या 4 सिलिकॉन ॲटमचे 4 इलेक्ट्रॉन, अशा पद्धतीनं या सिलिकॉनच्या सभोवताली आता 8 इलेक्ट्रॉन झाले. त्याचं ऑक्टेट पूर्ण झालेलं आहे. आता नो इलेक्ट्रॉन इज फ्री, इथे कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉन फ्री नाही. आणि अशा पद्धतीनं सगळं सिलिकॉनचं क्रिस्टल स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, लक्षात घ्या. म्हणजे प्रत्येक इच अँड एव्हरी सिलिकॉन ॲटम हॅज 8 इलेक्ट्रॉन्स इन इट्स आउटरमोस्ट. त्याच्या सभोवताली, प्रत्येकाच्या सभोवताली या ठिकाणी काय तयार होणार आहेत, 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. प्रत्येक सिलिकॉनचे 4, शेजारच्यांचे 4, आणि अशा पद्धतीनं 8 इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आहेत. हे कुठलं सांगतोय आपण, ऍट 0 डिग्री टेम्परेचर. हे लक्षात घ्या. 0 डिग्री तापमानाला सिलिकॉनची जे काय सॉलिड तयार झालेलं आहे, आणि सॉलिड मध्ये काय झालेलं आहे, तर अशा पद्धतीनं व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये भरपूर आहेत. आणि त्या व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मुळे हा जो तयार झालेला व्हॅलन्स बँड आहे, दिस व्हॅलन्स बँड इज कम्प्लिटली फिल्ड. हा व्हॅलन्स बँड त्याच्यामध्ये कसा आहे, कम्प्लिटली फिल्ड असा आहे. आणि कंडक्शन बँड जो आहे त्याच्या जस्ट नेक्स्ट बँड असतो तो, हा कंडक्शन बँड मात्र कम्प्लिटली एम्प्टी आहे, कारण त्याच्यामध्ये बँड गॅप आहे. आणि हा फॉरबिडन गॅप आहे, तो फॉरबिडन गॅप क्रॉस करून इलेक्ट्रॉन्स हे
पुढे जायला विषय नाही, कारण इलेक्ट्रॉनकडे एक्स्ट्रा एनर्जी नाही. तर हे झालं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कुठला झाला? इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर ऍट 0 डिग्री टेम्परेचर. पण जेव्हा त्याचं तापमान वाढतं रूम टेम्परेचरला, हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर गेला रूम टेम्परेचर. तर रूम टेम्परेचरला काय होतं, तर कुठल्या तरी काहीतरी इलेक्ट्रॉनला त्यातल्या थर्मल एनर्जी मिळते. थर्मल एनर्जी मिळाली की इलेक्ट्रॉन फ्री होतो. समजा हा इलेक्ट्रॉन इथं बाहेर आला, आता जिथून इलेक्ट्रॉन फ्री झाला त्या ठिकाणी काय तयार होतो? होल. मिसिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट होल. होल कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. होलवर कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात ठेवा. म्हणजे असे इलेक्ट्रॉन काही काय होतात? बाहेर पडतात, बॉन्ड ब्रेक करतात, त्यांना एनर्जी मिळाली. एनर्जी मिळाली की कोणी घरात थांबत नाही. एनर्जी मिळाली की इलेक्ट्रॉन ऍटम मध्ये थांबत नाही. त्या इलेक्ट्रॉनला बाहेरून बाइंडिंग एनर्जी तुम्हाला माहिती आहे सगळं हे, आणि ही थर्मल एनर्जी, थोडीशी एनर्जीची गरज होती, कारण तो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे, आउटरमोस्ट ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन आहे, शेअरिंग अँड पेअरिंग मध्ये अडकलेला आहे, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये तो इलेक्ट्रॉन आहे. पण जेव्हा त्याला कुठून तरी बाहेरून एनर्जी मिळते, थर्मल एनर्जी मिळते, तेव्हा हा इलेक्ट्रॉन फ्री होतो. फ्री इलेक्ट्रॉन झाला की लक्षात ठेवायचं तो कोणामध्ये आला? हो, कंडक्शन बँड मध्ये आला. म्हणजे व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन ही एनर्जी गॅप पार करून, एनर्जी गॅप जो आहे हा एनर्जी गॅप पार करून तो कोणामध्ये आता आलेला आहे? कंडक्शन बँड मध्ये आलेला आहे. जिथून इलेक्ट्रॉन गेला तिथं काय तयार झालं? होल तयार झालं. असे जेवढे म्हणून इलेक्ट्रॉन व्हॅलन्स बँड मधून कोणामध्ये जातील? कंडक्शन बँड मध्ये जातील, तेवढे होल व्हॅलन्स बँड मध्ये आपल्याला क्रिएट करावे लागतील. तेवढे होल या ठिकाणी तयार झाले, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर रूम टेम्परेचरला आता इन्सुलेटर नाही तर कंडक्टर म्हणून बिहेव होणार आहे. त्याचं वर्तन आता कंडक्टर म्हणून झालेलं आहे. ऍट 0 डिग्री टेम्परेचर intrinsic semiconductor behaves like the insulator, but at room temperature some electrons acquires thermal energy and that electron overcomes the band gap, forbidden energy gap. They breaks the bond and becomes free, and these free electrons are now available for the conductivity. And in such a condition, this intrinsic semiconductor acts as a conductor. हा जो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे हा आता कंडक्टर म्हणून काम करणार आहे, कारण रूम टेम्परेचरला काही इलेक्ट्रॉन काय झालेले आहेत? फ्री झालेले आहेत, आणि त्यामुळं आता हा कंडक्टर सारखं त्याचं बिहेवियर असणार आहे. आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फ्री झाले तर जेवढे इलेक्ट्रॉन फ्री होतील तेवढे त्याच्यामध्ये होल्स तयार झाले असतील. दॅट मीन्स नंबर ऑफ होल्स इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. काही गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, त्या कन्सिडर करून ठेवा. काय? जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत फ्री इलेक्ट्रॉन्स तेवढेच कोण आहेत? होल्स आहेत. त्यामुळे टोटल करंट, आता टोटल करंट फ्लोज थ्रू दिस इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. अशा प्रकारचे एक इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आपण घेतला, अशा प्रकारची सिलिकॉनची चिप घेतली, त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जेवढे तेवढे होल्स आहेत, आणि ह्याला बायस केलं. बायस केलं म्हणजे बाहेरून एक बॅटरी जोडलेली आहे. प्रोसेस ऑफ कनेक्टिंग द एक्सटर्नल पोटेन्शियल डिफरन्स टू दॅट डिव्हाइस इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ बायसिंग. त्याला बायसिंग म्हणायचं. म्हणजे बाहेरून आम्ही त्याला बॅटरी जोडली. बॅटरी जोडली की काय होतं? पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतं, आणि मग ज्या जिकडे पॉझिटिव्ह पोटेन्शियल असेल ना तिकडे हे इलेक्ट्रॉन्स धावायला सुरुवात होईल. लक्षात घ्या, हे इलेक्ट्रॉन्स जातात. आता ह्या इलेक्ट्रॉनच्या मोशनमुळे त्या ठिकाणी त्याच्यामधून जो करंट वाहणार आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन करंट. काय म्हणायचं? इलेक्ट्रॉन करंट. सिमिलर टू द इलेक्ट्रॉन देयर इज ऑल्सो द होल करंट. इथं जसा इलेक्ट्रॉन करंट आहे तसा दुसरा होल करंट पण आहे. आता तो होल करंट कसा असतो काल मी तुम्हाला सांगितलं की समजा हा इलेक्ट्रॉन आहे शेजारच्या ऍटमचा इलेक्ट्रॉन आहे एखादा, आणि हा इलेक्ट्रॉन त्याच्यामधला हा इथून काय केला? इथून निघाला आणि हे होल त्याने ऑक्युपाय केलं. म्हणजे इथं तो इलेक्ट्रॉन आला की जिथून इलेक्ट्रॉन गेलेला आहे त्या ठिकाणी काय तयार होतं? होल तयार होतं. लक्षात घ्या.
आता हे इलेक्ट्रॉन का जायला लागले, तर बाहेरून त्याला बॅटरी जोडलेले, एक्सटर्नल एनर्जी त्याला दिलेली आहे. मग हे होल इकडे आलं, मग इथला कुठला तरी इलेक्ट्रॉन इथं येईल, परत इथं होल तयार जाईल, इथला कुठला तरी इलेक्ट्रॉन इथं जाईल, परत इथं होल तयार होईल, इथला कुठला तरी इलेक्ट्रॉन इकडे जाईल, परत इथं होल तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीनं या दिशेने इलेक्ट्रॉनची मुवमेंट होणार आहे, पण त्याचबरोबर त्याच्या विरुद्ध होलची मुवमेंट होणार आहे. म्हणजे होल, प्रत्यक्ष होल म्हणजे स्वतःहून होल कुठेही जाणार नाही, कारण होल कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज स्वतःहून मोशन मध्ये नसतो, पण इलेक्ट्रॉन मूव्ह झाला. काल सांगितलं तुम्हाला, समजा 10 विद्यार्थ्यांची रांग आहे, 10 विद्यार्थी असे उभे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता हे 10 विद्यार्थी म्हणजे 10 इलेक्ट्रॉन लक्षात घ्यायचे, 10 इलेक्ट्रॉन. आता ज्यावेळेस यातला एक विद्यार्थी अब्सेंट आहे आणि ती जागा भरून काढायला सांगितले, समजा हा 3 नंबरचा विद्यार्थी अब्सेंट आहे, तर कुठे एम्प्टी स्पेस आहे आणि ही एम्प्टी स्पेस भरून काढायला सांगितलेले आहे, तर मागचा विद्यार्थी इथे येणार आहे, म्हणजे इथं जागा भरून काढणार त्यावेळेस इथे एम्प्टी स्पेस तयार होणार, म्हणजे ती एम्प्टी स्पेस मागे गेली. त्याच्या मागचा विद्यार्थी ज्यावेळेस इथे येणार आहे त्यावेळेस ही मोकळी जागा इथं तयार होईल. हा मागचा विद्यार्थी इथे येणार आहे त्यावेळेस ही मोकळी जागा इथं तयार होईल. हा मागचा विद्यार्थी इथे येणार आहे त्यावेळेस इथं मोकळी जागा तयार होईल. हा मागचा विद्यार्थी इथे येणार आहे त्यावेळेस इथं मोकळी तयार होईल. म्हणजे प्रत्येक विद्यार्थी इकडं पुढे पुढे चाललाय आणि मोकळी जागा मागं मागं चालण्यासाठी वाटते, म्हणजे जाते. आणि ही मोकळी जागा म्हणजे काय, एम्प्टी स्पेस म्हणजे काय, होल आहे. आणि ही होलची मुवमेंट आहे, त्याच्यामुळे जो करंट आहे त्याला म्हणायचं होल करंट. काय म्हणायचं, होल करंट. मग टोटल करंट इन द इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर इज द सम ऑफ इलेक्ट्रॉन करंट प्लस होल करंट. लक्षात ठेवा, सम ऑफ इलेक्ट्रॉन करंट अँड होल करंट. तर होल करंट आणि इलेक्ट्रॉन करंट यांचा जो कंबाईन्ड टोटल करंट आहे, हा टोटल करंट हा इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये अशा पद्धतीनं वाहत असतो. ओके, काय डाऊट आहे, समजलं हे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. दिस इज ऑल अबाउट इंट्रिन्सिक, दॅट मीन्स प्युअर सेमीकंडक्टर. आता दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे काय, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता एक्सट्रिन्सिक म्हणजे काय, तर लक्षात घ्या, इंट्रिन्सिक म्हणजे काय सांगितलं, प्युअर. मग एक्सट्रिन्सिक म्हणजे इम्प्युअर. तर याच्यामध्ये तो अशुद्ध स्वरूपात आहे. आता इम्प्युअर म्हणजे त्याच्यामध्ये फॉरेन ऍटम्स, दुसऱ्या पदार्थाचे ऍटम्स त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात, म्हणजे दुसरी इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ऍड झालेली आहे. आणि अशा प्रकारचा जो सेमीकंडक्टर त्याला म्हणायचं एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. आता खर तर इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा आपण विचार केला आणि हे लक्षात आलं की इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर रूम टेम्परेचरला काय म्हणून काम करतोय, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर रूम टेम्परेचरला कंडक्टर आहे का इन्सुलेटर आहे. अरे मी एवढी बरोबर करतोय, तुमचे उत्तर मला गरजेचे आहे. हा, तो कंडक्टर म्हणून काम करतोय. मग त्याला इम्प्युअर करायची काय गरज आहे, हा प्रश्न पहिला महत्वाचा आहे. तर लक्षात घ्या, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जरी रूम टेम्परेचरला तो कंडक्टर असला तर त्याच्यातला करंट हा व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू दॅट इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये अत्यंत कमी स्वरूपात करंट वाहतोय की ज्याचा आपल्याला मग फारसा उपयोग होणार नाही. हा करंट आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हा करंट कसा आहे, अत्यंत कमी करंट आहे, व्हेरी स्मॉल करंट फ्लोज थ्रू दॅट सेमीकंडक्टर. आणि मग प्रॅक्टिकल पर्पज मध्ये, प्रॅक्टिकल अप्लिकेशन आपल्याला जेव्हा करायचंय तेव्हा त्याची कंडक्टिव्हिटी जी आहे ही कंडक्टिव्हिटी फारच कशी आहे, कमी आहे. मग वी हॅव टू इन्क्रीज द कंडक्टिव्हिटी ऑफ दिस इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ह्या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी आपल्याला काय करायची आहे, वाढवायची. आता ही कंडक्टिव्हिटी कशी वाढवायची, in order to increase the conductivity of intrinsic semiconductor, the conductor is modified by adding
some small amount of impurity atoms to that intrinsic semiconductor. म्हणजे या इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये बाहेरून दुसरे इम्प्युरिटी ऍटम त्याच्यामध्ये ऍड करायचे. प्रोसेस ऑफ ऍडिशन ऑफ इम्प्युरिटी, process of addition of impurity to the pure semiconductor is called as a doping. म्हणजे हा शुद्ध स्वरूपामध्ये जो सेमीकंडक्टर होता, सिलिकॉनची एक चिप होती शुद्ध स्वरूपामध्ये, जर्मेनियमची होती, तर त्याच्यामध्ये शुद्ध स्वरूपात असलेल्या या सिलिकॉन किंवा जर्मेनियम मध्ये तो कंडक्टर म्हणून काम करतोय, नो डाऊट, परंतु त्याची जी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे ही अत्यंत कमी आहे. त्याच्यातला टोटल जो इलेक्ट्रॉन करंट किंवा होल करंट आहे हा इतका कमी आहे की आपल्याला प्रॅक्टिकल पर्पज म्हणून त्याचा फारसा उपयोग करता येत नाही. आणि मग त्याची कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, त्याला गुड कंडक्टर करण्यासाठी आपण काय केलं, त्याला अशुद्ध करतोय. व्यवहारामध्ये आपण काय म्हणतो, सोनं वगैरे घ्यायला जातो तेव्हा त्याची शुद्धता तपासतो, तो जास्तीत जास्त शुद्ध पाहिजे असं म्हणतो, प्युअर पाहिजे सोनं, म्हणून आपण त्याची शुद्धता वाढवतो, प्युरिटी वाढवतो. पण इथं उलट आहे, इथं कसं आहे, प्युअरचा फार उपयोग नाही, त्याला इम्प्युअर करायचा. काय करायचा, अशुद्ध करायचा, त्याच्यामध्ये दुसरे इम्प्युरिटी ऍटम्स त्याच्यामध्ये ऍड करायचे. आणि हे इम्प्युरिटी ऍटम त्याच्यामध्ये ऍड करण्याची जी प्रोसेस असते त्याला डोपिंग म्हणायचं. आणि जे इम्प्युरिटी ऍटम्स त्याच्यामध्ये आपण ऍड करतो त्याला डोपंट असं म्हणायचं. काय म्हणायचं, डोपंट. डोपंट म्हणजे काय, इम्प्युरिटी ऍटम्स विच आर ऍडेड टू द प्युअर सेमीकंडक्टर इज कॉल्ड एज अ डोपंट. and process of addition of impurity atoms to the intrinsic or pure semiconductor is called as a doping process. याला डोपिंग प्रोसेस असं म्हणतात. याच्यामध्ये पीपीएम मध्ये हे डोपिंग ऍटम्स ऍड केले असतात, पार्ट्स पर मिलियन. पार्ट्स पर मिलियन म्हणजे अगदी मिलियन नंबर ऑफ ऍटम मध्ये काही थोडेसे इम्प्युरिटी ऍटम्स त्याच्यामध्ये ऍड केले असतात. म्हणजे फार जास्त ऍटम ऍड करावे लागत नाहीत, पण जे ऍटम ऍड करायचे आहेत ते ऍड केल्यामुळं ओरिजिनल जे काय सेमीकंडक्टर आहे त्याचं जे काय क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते डिस्टॉर्ट होता कामा नये, त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये. म्हणजे साइज ऑफ इम्प्युरिटी ऍटम इज एक्झॅक्टली इक्वल टू द साइज ऑफ दॅट सेमीकंडक्टर ऍटम. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये जे ऍटम्स आहेत त्यांची साइज आणि इम्प्युरिटी ऍटमची साइज कशी असावी, सारखीच असावी, जेणेकरून असे इम्प्युरिटी ऍटम्स त्याच्यामध्ये आल्यामुळं त्याचं जे काय ओरिजिनल क्रिस्टल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याला धक्का लागू नये, त्याच्यामध्ये फरक पडू नये, आणि ते जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे ते क्रिस्टल स्ट्रक्चर आहे तसं राहावं, हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये आहे. तर लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आता तयार होणार आहे. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय समजलं का सर्वांना? काय semiconductor, intrinsic semiconductor when doped with impurity atoms, then the semiconductor formed is called as extrinsic semiconductor. म्हणजे असा प्रकारचे इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे आणि त्याच्यामध्ये फॉरेन ऍटम्स आपण डोप केले, त्याच्यामध्ये दुसरे ऍटम्स आणून ठेवले आणि मग जे क्रिस्टल तयार झालं, जे काही सॉलिड तयार झालेलं आहे ते त्याला म्हणायचं काय, एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, डू यू अंडरस्टँड दिस? एनी डाऊट? काही शंका आहे का हो? समजलं का एक्सट्रिन्सिक म्हणजे काय? छान. मग आता हा एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ इम्प्युरिटी विच इज ऍडेड टू द प्युअर सेमीकंडक्टर, दॅट टाइप देर आर टू टाइप्स ऑफ एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे त्या इम्प्युरिटीला धरून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे पुन्हा दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टर आणि दुसरा म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर. म्हणजे कोणत्या प्रकारची इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आहे त्याला धरून एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरचे परत दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला प्रकार म्हणजे काय, एन टाइप सेमीकंडक्टर आणि दुसरा म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर. अत्यंत सोपा आहे. सेमीकंडक्टर वर कुठलाही प्रश्न कशाही पद्धतीने आला तर आपल्याला 100% त्याचं उत्तर येणार आहे. फक्त तुम्ही लेक्चर नुसते ऐकली, व्यवस्थित लक्षात ठेवली तर सेमीकंडक्टर तुमचं पाठ होणार. लक्षात ठेवा, विशेष असं काही नाही. पहिला प्रकार आपण बघूया, एन टाइप सेमीकंडक्टर.
आता एन म्हणजेच नावातच उत्तर आहे लक्षात ठेवा. एन म्हणजे काय? निगेटिव्ह. निगेटिव्ह साठी एन आहे. तर when pentavalent impurity is doped with intrinsic म्हणजे pure semiconductor, then the semiconductor form is called as n-type semiconductor. म्हणजे जेव्हा आम्ही एखादी पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी प्युअर सेमीकंडक्टर मध्ये डोप करतो, ऍड करतो, तेव्हा जो सेमीकंडक्टर तयार होतो त्याला काय म्हणायचं? एन टाइप सेमीकंडक्टर. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी कोण आहेत? अर्सेनिक आहे, त्यानंतर अँटीमोनी आहे, फॉस्फरस आहे. अर्सेनिक, अँटीमोनी, फॉस्फरस हे जे काय ऍटम्स आहेत, दीज आर पेंटाव्हॅलंट ऍटम्स. पेंटाव्हॅलंट म्हणजे देर आर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट ऑर्बिट. ज्याच्या आउटर मोस्ट मध्ये 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत, असे जे आहेत त्याला काय म्हणायचं आपण? पेंटाव्हॅलंट. सर्वसाधारण नाव लक्षात ठेवा. अर्सेनिक, अँटीमोनी, फॉस्फरस अशा प्रकारचे जे ऍटम्स आहेत ते आपण त्याच्यामध्ये ऍड करणार आहे. मग आता बघा, ओरिजिनल सिलिकॉनचा समजा आपण एखादी चिप घेऊया. परत एकदा आपण त्याच्यामध्ये काय होतं हे लक्षात घेऊया. हा हे तो काय? प्युअर सेमीकंडक्टर आहे, इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहे. आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मध्ये क्रिस्टल फॉर्मेशन कसं आहे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या सभोवताली स्वतःचे 4 आणि शेजारी चौघांचे 4 अशा पद्धतीनं 8 इलेक्ट्रॉन तिथं झालेलेच आहेत. तर अशा पद्धतीनं हे प्युअर सेमीकंडक्टर मटेरियल आहे. त्याच्यामध्ये आपण असं लक्षात घेऊया की फॉरिन ऍटम म्हणजे इम्प्युरिटी ऍटम याच्यामध्ये डोप केलेला आहे. आता इथं सुरुवात सेंटरला हा इम्प्युरिटी ऍटम लक्षात घेऊया. सपोज इट इज अर्सेनिक. अर्सेनिक हा इम्प्युरिटी ऍटम त्याच्यामध्ये आलेला आहे. आता हा जो अर्सेनिक ऍटम त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट जाऊन बसला, म्हणजे त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज झालेला नाही, कारण याची साईज आणि याची साईज सेमच आहे. म्हणजे थोडक्यात आपलं दुसऱ्या भाषेत सांगायचं तर तो त्याच्यात मॅच झाला. पण इथं आर्सेनिक कडे किती व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते? देयर आर 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी आहे, 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत आर्सेनिक कडे. आउट ऑफ दिस 5 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 4 valence electron of the arsenic forms 4 covalent bond with 4 neighboring silicon atoms. त्या 5 पैकी त्याचे 4 इलेक्ट्रॉन आणि परत शेजारच्यांचे 4 इलेक्ट्रॉन असे घेऊन त्या आर्सेनिकच्या सभोवताली आता 4 कोव्हॅलंट बॉन्ड छानपैकी तयार झाले. बरोबर आहे? 4च इलेक्ट्रॉन त्यानं वापरले. 5 पैकी किती वापरले? 4. आणि 4 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मुळे आणि शेजारच्या 4 मुळे त्या आर्सेनिकच्या सभोवताली काय झाले होता? 8 इलेक्ट्रॉन आलेले आहेत. आता 1 इलेक्ट्रॉन रिमेन्स फ्री. 1 इलेक्ट्रॉन इथं राहिला ना त्याच्या शेजारी. आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन आहे. 1 इलेक्ट्रॉन त्यानं दिला, थोडक्यात डोनेट केलेला आहे. आता अशा प्रकारची जी इम्प्युरिटी असते त्याला डोनर इम्प्युरिटी म्हणतात. त्याला त्याची आता गरज नाही. का गरज नाही त्याला लक्षात घ्या. तर त्याच्या सभोवताली आता 8 इलेक्ट्रॉन झालेले आहेत. आणि हा जो 5th इलेक्ट्रॉन आहे, दिस 5th इलेक्ट्रॉन इज व्हेरी व्हेरी लूजली बाउंड विथ द आर्सेनिक. त्या आर्सेनिक बरोबर अत्यंत कमी एनर्जीने तो बॉन्ड झालेला आहे. अगदी थोडीशी एनर्जी दिली म्हणजे सर्वसाधारण अगदी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगायचं असेल तर 0.05 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढ्या छोट्याशा एनर्जीचा तो आर्सेनिकशी बॉन्ड आहे. आणि अगदी ही एनर्जी फारच कमी आहे आणि अशी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला सहज मिळते. आणि म्हणजे हा इलेक्ट्रॉन काय झालेला आता फ्री झालेला आहे. आणि दिस इलेक्ट्रॉन इज अवेलेबल फॉर द कंडक्शन. असा इलेक्ट्रॉन काय झाला? कंडक्शन साठी अवेलेबल झालेला. ओके. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? तर जेवढे म्हणून डोपंट ऍटम, डोपंट म्हणजे कोण? इम्प्युरिटी ऍटम्स.
तर जेवढे इम्प्युरिटी ऍटम्स त्याच्यामध्ये त्या सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये ऍड केलेले असतील, समजा अशा प्रकारची सिलिकॉनची चिप आहे आणि त्याच्यामध्ये हे कोण आले, 3 इलेक्ट्रॉन्स आले, 4 इलेक्ट्रॉन्स आले त्याच्यामध्ये, लक्षात घ्या. तर या एवढे जेवढे ऍटम्स तेवढे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तेवढे इलेक्ट्रॉन त्या इम्प्युरिटी ऍटमनं दिलेले, म्हणून अशा प्रकारची जी इम्प्युरिटी आहे याला डोनर इम्प्युरिटी असं म्हणायचं. काय म्हणायचं, डोनर इम्प्युरिटी. एवढी पेंटाव्हॅलंट ग्रुप 1 ऍटम डोनेट्स 1 फ्री इलेक्ट्रॉन फॉर द कंडक्शन. जेवढे म्हणून त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट ऍटम्स असतील तो प्रत्येक जण एक एक इलेक्ट्रॉन काय करणार आहे, देऊन टाकणार आहे. ह्या चला तुम्हाला फ्री इलेक्ट्रॉन आम्ही देतो, हे प्रत्येक पेंटाव्हॅलंट ऍटम देणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे सेमीकंडक्टर मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये एन टाईप असे इलेक्ट्रॉन जास्त असतात, एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आले म्हणायचे एन टाईप. एन म्हणजे काय, निगेटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा. अर्थात त्याचा जो टोटल जर चार्ज लक्षात घेतला तर तो न्यूट्रलच असणार आहे. का न्यूट्रल असणार आहे हो, जरी याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जास्त असले तरी एक लक्षात घ्या, इथं कुठलाही आयन डोप केलेला नाही, ऍटम डोप केलेला आहे लक्षात घ्या. आणि ऍटम म्हटलं की ऍटम हा न्यूट्रल असतो. ऍटम कसा असतो, न्यूट्रल. सिलिकॉन असेल, जर्मेनियम असेल, त्याची जी चिप आहे ती त्याचे जे ऍटम्स एकत्र आल्याने तयार झालेले क्रिस्टल असेल त्याच्यावर नेट चार्ज 0 असणार आहे, कारण जेवढा पॉझिटिव्ह चार्ज तेवढा त्याच्यावर म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि जो काय पेंटाव्हॅलंट आपण त्याच्यामध्ये इम्प्युरिटी ऍटम टाकलाय तोही ऍटमच आहे, तोही चार्जलेसच आहे, त्यामुळे तो त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. तर त्या प्रत्येकामुळे इलेक्ट्रॉन फ्री दिसतोय, याचा अर्थ त्या एन टाईप सेमीकंडक्टर निगेटिव्ह चार्ज आहे असं नाही. बऱ्याच वेळेला असा प्रश्न येतो, चार्ज ऑफ एन टाईप सेमीकंडक्टर इज, एन टाईप म्हटलं की चार्ज निगेटिव्ह. तसं नाही, हे नीट लक्षात घ्या. हे बरोबर फसवा प्रश्न चुकीचं उत्तर जातं. तर लक्षात ठेवा त्याच्यावर चार्ज हा 0च आहे, कारण मुळात 0 होता, न्यूट्रल होता आणि ऍटम त्याच्यामध्ये आत आला, ऍटम हा न्यूट्रलच आहे. त्यामुळे टोटल त्या एन टाईप वर न्यूट्रलच आहे, तो कुठल्या प्रकारचा एक्स्ट्रा चार्ज दाखवायची गरज नाही, कारण जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढाच निगेटिव्ह आहे. त्यामुळे हा न्यूट्रलच असणार आहे, त्याच्यावर 0 चार्ज असणार. लक्षात ठेवा, रिझल्ट टोटल नेट चार्ज ते 0च आहे. तर अशा प्रकारचा हा जो एन टाईप सेमीकंडक्टर आहे याच्यामध्ये लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्या लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन मुळे त्याच्यामध्ये मेजर करंट जो वाहत असेल तो इलेक्ट्रॉन मुळे वाहतो. म्हणजे आई हा आता मेजर झाला, आई इज ग्रेटर, जास्त आहे. आणि कम्पेअर टू आय एच, मग इथं होल करंट आहे का हो, तर आहे. आता होल करंट कशामुळे आहे लक्षात घ्या, 0 डिग्री असो नाही तर रूम टेम्परेचर असो. पहिली गोष्ट इथं काय झालेली आहे, तर एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये डोपंट ऍटम त्याच्यामध्ये ऍड झाल्यामुळं फ्री इलेक्ट्रॉनची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे फ्री इलेक्ट्रॉनचा करंट याच्यामध्ये मेजर आहे, परंतु रूम टेम्परेचरला यातले बॉन्ड ब्रेक होणारच आहेत, कारण थर्मल एनर्जी काही इलेक्ट्रॉनला मिळणार आहे आणि त्यामुळे इंट्रिन्सिक मध्ये मगाशी मी जे दाखवलं होतं ते इथं परत घडणारच आहे. लक्षात घ्या, म्हणजे जर आपण एन टाईप सेमीकंडक्टरची एनर्जी बँड डायग्राम जर लक्षात घ्यायची म्हटलं तर हा आहे कुठला हो, बॅलन्स बँड आहे. हा कुठला आहे, कंडक्शन बँड. बॅलन्स बँड हा कम्प्लिटली फिल्ड आहे, याच्यामध्ये बॅलन्स इलेक्ट्रॉन्स आहेत. लक्षात येत आहे. आणि एन टाईप सेमीकंडक्टर मध्ये कंडक्शन बँड मध्ये अगोदरच फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत, मेजर इलेक्ट्रॉन्स आहेत, फ्री इलेक्ट्रॉन्स लक्षात आहेत. परंतु काही बॉन्ड ब्रेक झाल्यामुळं व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन काही कंडक्शन बँड मध्ये गेले आणि ज्या बॉन्ड ब्रेकिंग मुळे व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेलेले आहेत, त्या ठिकाणी तुम्ही इथं काय दाखवू शकता, होल्स दाखवू शकता. काय दाखवू शकता, होल दाखवू शकता. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये तो होल्स क्रिएट होणार आहे. कोणामध्ये होल क्रिएट होणार आहे, तो व्हॅलन्स बँड मध्ये असे होल क्रिएट होणार आहे. अर्थात इथं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज ग्रेटर दॅन नंबर ऑफ होल्स. हा महत्वाचा फरक आहे, हा नीट लक्षात घ्या, समजून घ्या. काय, मगाशी इंट्रिन्सिक मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स होते तेवढेच होल्स होते,
जेवढे इलेक्ट्रॉन्स होते तेवढेच होल्स होते, पण इथं तसं नाही, होल पेक्षा कितीतरी पट जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत, कारण अगोदरच फ्री इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये आम्ही तयार करून ठेवलेले आहेत, कारण आम्ही त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलंट ऍटम्स डोप केलेले आहेत, आणि जेवढे पेंटाव्हॅलंट ऍटम्स असतील तेवढे फ्री इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये ऑलरेडी असणारच आहेत, प्लस फक्त ज्यादा इलेक्ट्रॉन आले कुठून, तर बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर काही इलेक्ट्रॉन फ्री होणार आहेत, ते फ्री इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये गेलेत आणि त्यांच्यामुळेच फक्त इथं काय झाले, होल तयार झालेले. तर होल्स आर व्हेरी व्हेरी स्मॉल, इलेक्ट्रॉन्स आर व्हेरी व्हेरी लार्ज, त्यामुळं इलेक्ट्रॉन करंट इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन द होल करंट. म्हणजे दोन्हीमुळे करंट असतो सेमीकंडक्टर मध्ये, हे सगळ्यात नीट लक्षात ठेवायचं, मगाशी सांगितलेलं आहे. टोटल करंट इन द सेमीकंडक्टर इज ड्यू टू द सम ऑफ इलेक्ट्रॉन करंट अँड होल करंट. इलेक्ट्रॉन करंट आणि होल करंट या दोघांमुळे टोटल करंट या सेमीकंडक्टर मध्ये असणार आहे. आणि याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन टाइप सेमीकंडक्टर हॅज अ लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्यामुळं इलेक्ट्रॉन करंट हा जास्त असल्यामुळे इलेक्ट्रॉनला इथं मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स असं म्हणतात. काय म्हणायचं, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज अ मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स, कारण मेन करंट जो आहे तो कोणामुळे आहे एन टाइप मध्ये, इलेक्ट्रॉनमुळे आहे, म्हणजे इलेक्ट्रॉनला मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणायचं, आणि होलला मात्र इथं मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स म्हणायचं. होलला काय म्हणायचं, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. लक्षात आलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला एन टाइप सेमीकंडक्टर मध्ये सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला सांगितलेल्या आहेत, आणि हा एन टाइप सेमीकंडक्टर आपण एक्सप्लेन केलेला आहे. एनी डाऊट, काय शंका आहे का बघा, एन टाइप सेमीकंडक्टर कशाला म्हणायचं, समजला का तुम्हाला एन टाइप सेमीकंडक्टर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, पेंटाव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली की त्याला म्हणायचं एन टाइप सेमीकंडक्टर. एक इलेक्ट्रॉन इथं ज्यादा तो इम्प्युरिटी ऍटम्स देणार आहे. ओके, समजलं का? मग आता एन टाइप सेमीकंडक्टर जसा आहे सेम तसाच कोण आहे हो, पी टाइप सेमीकंडक्टर. फक्त नेमका फरक त्यातला काय हा तुमच्या लक्षात येईलच. आता त्याच्याबरोबर उलट करायचं, म्हणजे काय करायचं, एक इलेक्ट्रॉन जादा करून ठेवण्याऐवजी एक होल वाढवून ठेवायचं. लक्षात घ्या, पहिल्यांदा जे सांगितलं की सेमीकंडक्टर मध्ये करंट फ्लोज ड्यू टू द इलेक्ट्रॉन अँड ऑल्सो ड्यू टू द होल. इलेक्ट्रॉन मुळे पण करंट वाहत असतो, होल मुळे पण करंट वाहत असतो. मग आपल्याला काय, करंट वाढवणे एवढाच उद्देश आहे, आणि करंट वाढवण्यासाठी दोन प्रकार आहेत. एक, तुम्ही त्याच्यामध्ये एकतर इलेक्ट्रॉन वाढवून ठेवा किंवा होल वाढवून ठेवा, काही करून ठेवा. इलेक्ट्रॉनची संख्या वाढवून ठेवली करंट वाढतोय, होलची संख्या वाढवून ठेवली करंट वाढतोय. आता इलेक्ट्रॉनची संख्या कशी वाढवली, तर त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, पेंटाव्हॅलंट ऍटम्स काय केले, त्याच्यामध्ये डोप केले. त्याच्याऐवजी on the other hand, if trivalent impurity is added to the pure semiconductor, then the semiconductor formed is called as a p-type semiconductor. मग p-type semiconductor कोणाला म्हणायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करावी लागेल. आता ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी त्याच्यामध्ये आल्यानंतर नेमकं काय होणार आहे, हा पॅरलल स्टडी लक्षात ठेवा. असेल त्या पद्धतीने आपल्याला एन टाइप सारखं इथे एक्सप्लेन करता येईल. तर ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी मध्ये जर आपण नीट विचार केला तर इंडियम आहे, बोरॉन आहे, ऍल्युमिनियम आहे. तर अशा प्रकारचे ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो. मग त्याच्यातले इंडियम आपण घेतली, इंडियम, तर इंडियमचा ऍटम त्याच्यामध्ये ऍड केला. लक्षात घ्या, when trivalent impurity is doped with pure semiconductor, then the semiconductor form is called as a p-type semiconductor. जेव्हा आम्ही ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी त्याच्यामध्ये ऍड करतो, डोप करतो, तेव्हा जो सेमीकंडक्टर तयार होतो त्याला आपण पी टाइप सेमीकंडक्टर असं म्हणत असतो. आता या पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी ऍड केली. ट्रायव्हॅलंट इम्प्युरिटी म्हणजे इम्प्युरिटी ऍटम हॅव 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन इट्स आउटमोस्ट ऑर्बिट. त्याच्या सभोवताली 3च व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत. मग आता एक लक्षात घ्या,
ह्या इंडियमचा हा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, हा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आणि हा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन, 3 इलेक्ट्रॉन त्याचे 3 बँड मध्ये गेले. परंतु चौथा जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे, चौथा कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन अवेलेबल नाही. बरोबर आहे. फोर्थ बॉन्ड इज इनकम्प्लीट. चौथ्यामध्ये बघा, या दुसऱ्या शेजारच्या सिलिकॉननं त्याला इलेक्ट्रॉन दिलेला आहे शेअरिंग साठी, पण याच्याकडे पेअरिंग करण्यासाठी इलेक्ट्रॉन नाही. लक्षात ठेवा, पेअर तयार होणार नाही, म्हणजे हा फोर्थ बॉन्ड इज इनकम्प्लीट. इथं एक इलेक्ट्रॉन नाही. अँड मिसिंग ऑफ इलेक्ट्रॉन इज नथिंग बट द होल. म्हणजे या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन कमी आहे आणि इथं जी एम्प्टी स्पेस तयार झालेली आहे, एक इलेक्ट्रॉन नसल्यामुळं याला म्हणायचं होल. होल कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. होलवर कुठला चार्ज असतो? पॉझिटिव्ह चार्ज असतो. लक्षात येतं. तर अशा प्रकारे ही जी काय ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी आहे, ती ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी काय करते? इट हॅज अ टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द विसिनिटी ऑफ दॅट क्रिस्टल, दॅट ॲटम. शेजारच्या कुठल्या तरी ॲटम मधला एक इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करून घेतोय तो, म्हणजे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन बाहेरचा ओढून घेण्याची क्षमता आहे, म्हणजे तो ऍक्सेप्ट करणारा इलेक्ट्रॉन. म्हणून अशा प्रकारची जी इम्प्युरिटी आहे त्याला ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हणायचं. लक्षात घ्या. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटीला कसली इम्प्युरिटी आपण म्हणतो? डोनर इम्प्युरिटी, ज्याने इलेक्ट्रॉन दिलेला आहे. पण ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीला आपण ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणतो. तो ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी इलेक्ट्रॉन बाहेरून ऍक्सेप्ट करणार आहे. लक्षात येतंय. म्हणजे इथं क्रिस्टल स्ट्रक्चर कसं तयार झालेलं आहे? Trivalent impurity has 3 valence electron in its outermost orbit. These 3 electrons forms 3 covalent bond with 3 neighboring silicon or germanium atom, but fourth bond is incomplete because that impurity atom has no extra electron to complete that fourth covalent bond. चौथा बॉन्ड कंप्लीट करण्यासाठी त्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही. फोर्थ बॉन्ड इज इनकम्प्लीट. हा चौथा बॉन्ड इनकम्प्लीट आहे. अँड देयर इज अ मिसिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि हा मिसिंग ऑफ इलेक्ट्रॉन नथिंग बट द होल. म्हणजे त्या ठिकाणी होल तयार झाला. होल कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे अशा पद्धतीनं जेवढे म्हणून इम्प्युरिटी ऍटम्स, ट्रायव्हॅलंट ऍटम्स त्याच्यामध्ये डोप केलेले असतील, तेवढे त्याच्यामध्ये ऑलरेडी काय तयार झालेले असतील? होल्स तयार झाले असतील. लक्षात येतंय. मग आपण बघूया एनर्जी बँड मध्ये काय. तर हा व्हॅलन्स बँड आहे, हा कंडक्शन बँड आहे. आणि व्हॅलन्स बँड मध्ये व्हॅलन्स बँड कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय? व्हॅलन्स बँड मध्ये इथं कोणाची संख्या वाढलेली आहे? व्हॅलन्स बँड मध्ये होलची संख्या वाढलेली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे इथं एक्स्ट्रा जास्त होल्स दाखवायचे. काय फरक आहे नीट समजून घ्या. हे हे होल्स दाखवा. होल्स कुठं दाखवायचे नेहमी? होल्स नेहमी लक्षात ठेवा व्हॅलन्स बँड मध्येच दाखवायचे. कारण होल्स मुळे करंट वाहणार आहे, पण मुळात होल स्वतःहून आपली जागा सोडून म्हणजे होल फिरणार आहे का नाही? महत्वाचं कोण फिरणार आहे? इलेक्ट्रॉनच होणार आहे. त्यामुळे होल्स हे नेहमी कुणामध्ये दाखवायचे? व्हॅलन्स बँड मध्ये दाखवायचे. व्हॅलन्स बँड मध्ये एक्स्ट्रा होल तयार झालेले आहेत. लक्षात घ्या. आणि कंडक्शन बँड मध्ये इथं जेव्हा रूम टेम्परेचरला काही बॉन्ड ब्रेक होतील आणि परत त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन सुट्टे होतील, परत तिथं होल तयार होतील. त्यामुळं त्या इम्प्युरिटी ऍटमचे होल्स प्लस रूम टेम्परेचरला इलेक्ट्रॉन हे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाल्यामुळे इलेक्ट्रॉन फ्री झाल्यामुळे तिथं क्रिएट झालेले होल्स तिथं व्हॅलन्स बँड मध्ये जास्त असतील. तुलनेनं कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन्स हे कसे दाखवायचे? कमी दाखवायचे आहे. लक्षात येतंय. कारण इथं मेजॉरिटी चार्ज कॅरियर्सचा जर विचार केला तर इथं कोण आहे? होल्स आहेत. कारण नंबर ऑफ होल्स आर व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. नेमका फरक मगाच्या बरोबर अपोजिट इथं तुम्हाला सगळे एक्सप्लेन करायचं. लक्षात ठेवा. मगाशी आपण म्हटलं number of electrons are very greater than number of holes. इथं काय म्हणूया? number of holes are very greater than number of electrons. Hence majority charge carriers are the holes and minority charge carriers are the electrons. लक्षात घ्या. या सेमीकंडक्टरचा उपयोग करून पुढे आपण काही डिव्हाइस तयार करणार, डायोड असेल, ट्रान्झिस्टर असेल,
तर त्याचं वर्किंग लक्षात घेत असताना हे बेसिक आता हे सांगतो हे फार महत्वाचं आहे. तो कुठल्या प्रकारचा सेमीकंडक्टर आहे हे लक्षात आले की पटकन आपल्याला समजलं पाहिजे तिथं कुठल्या प्रकारचा करंट विचारात घेतला पाहिजे. जर एन टाइप सेमीकंडक्टर असेल तर इलेक्ट्रॉन करंटचा विचार करा. पी टाइप सेमीकंडक्टर असेल तर होल करंटचा विचार करा. होल करंट इज व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन द इलेक्ट्रॉन करंट. या ठिकाणी होल करंट हा इलेक्ट्रॉन करंट पेक्षा कसा आहे, जास्त आहे, बिकॉज होल्स आर मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स अँड इलेक्ट्रॉन्स आर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. याच्यामध्ये होल्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत आणि इलेक्ट्रॉन हे मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आहेत. म्हणजे पी टाइप सेमीकंडक्टर मध्ये जो करंट वाहणार आहे हा करंट मेजॉरिटी कोणामुळे वाहणार आहे, दॅट इज होल्स. होल्समुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त करंट त्या पी टाइप सेमीकंडक्टर मधून वाहणार आहे. अशा प्रकारची जी काही ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी असते याला आपण ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणतो, कारण इट ऍक्सेप्ट्स वन इलेक्ट्रॉन फ्रॉम द नेबरिंग ऍटम्स. हा शेजारचा ऍटम पूर्ण इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे म्हणून त्याला ऍक्सेप्टर इम्प्युरिटी असं म्हणायचं. ओके, समजलं का? पी टाइप सेमीकंडक्टर लक्षात आलं. सेम टू सेम मागच्या पद्धतीने, फक्त काय फरक आहे तो नेमका फरक जर तुमच्या याचा लक्षात आला असेल, इथं परत अजून एकदा मी तुम्हाला सांगतो. पी टाइप सेमीकंडक्टरच्या चिपवर कुठला चार्ज असेल? पी टाइप सेमीकंडक्टरच्या चिपवर कोणता चार्ज असेल? बघा, अजून सुद्धा वैष्णवी एरंडे पॉझिटिव्ह म्हणतायत, प्रशांत कोळेकर निगेटिव्ह म्हणतोय आणि निकितानं आणि हजारे मात्र पलीकडनं न्यूट्रल म्हटलेलं आहे. अहो मी तुम्हाला मगाशी एक्सप्लेन केलेलं आहे, व्हॉट एव्हर मे बी द टाइप ऑफ सेमीकंडक्टर, मे बी एन टाइप, मे बी पी टाइप. अहो एन टाइप मध्ये जरी इलेक्ट्रॉन्स हे मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन जास्त असतील तरी सुद्धा त्याच्यावर मगाशी सांगितलं होतं चार्ज हा झिरो आहे, ते न्यूट्रल आहेत. सिमिलर टू दॅट हिअर ऑल्सो पी टाइप सेमीकंडक्टर ऑल्सो चार्जलेस. तो चार्जलेस आहे. का चार्जलेस आहे? बघा, पी टाइप सेमीकंडक्टर तुम्हाला दाखवायचं हे असं आहे आणि त्याच्यामध्ये होल्स आहेत. ओके, होल्स आहेत मान्य आहे, पण लक्षात घ्या मुळात जो काय पी टाइप म्हणून होता ते सिलिकॉन किंवा जर्मेनियमचे सगळे ऍटम्स होते ते काय आयन नव्हते. आणि ऍटम म्हटलं की तो काय झिरो आहे, न्यूट्रल आहे. आणि त्याच्यामध्ये जो इम्प्युरिटी टाकलाय तोही ऍटमच आहे, तोही झिरोच आहे चार्ज. त्याच्यावर लक्षात ठेवा, जरी तो ट्रायव्हॅलंट असला, जरी तो पेंटाव्हॅलंट असला, जरी त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन जास्त असला, जरी एखाद्यामध्ये एक इलेक्ट्रॉन कमी असला, लक्षात घ्या 3च इलेक्ट्रॉन असो नाही तर 5 इलेक्ट्रॉन असो, ऍटम हा आउटर मोस्टला किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावर त्याचा चार्ज अवलंबून नाही. लक्षात ठेवा, जेवढा पॉझिटिव्ह आहे तेवढा निगेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत तेवढेच प्रोटॉन असतात. त्यामुळे इम्प्युरिटी ऍटमला कुठल्याही प्रकारचा चार्ज नाही आणि इम्प्युरिटी चार्जलेस ऍटम त्याच्यामध्ये चार्जलेस असणाऱ्या चिपमध्ये ऍड केला म्हणून काय चिपवर चार्ज येणार आहे का? नाही. नीट लक्षात ठेवा. एवढं सगळं एक्सप्लेन करून जर तुम्ही पी टाइप सेमीकंडक्टरला पॉझिटिव्ह चार्ज म्हणला तर मग काय उपयोग नाही. पी टाइप सेमीकंडक्टर ही न्यूट्रलच आहे, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा चार्ज, नेट चार्ज नाही. हा, त्याच्यामध्ये चार्जेस आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळं ओके मान्य आहे, पण जेवढा पॉझिटिव्ह चार्ज आहे तेवढाच निगेटिव्ह चार्ज आहे, लक्षात ठेवा. इवन इफ देर आर लार्ज नंबर ऑफ होल्स इन पी टाइप, even there are large number of electrons in n type, then also in fact it having no charge, whatever may be the type. या असो नाहीतर एन असो, त्याच्यावर नेट चार्ज हा झिरोच असणार आहे, ती चिप न्यूट्रलच असणार आहे. जरी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन्स जास्त असतील, याच्यामध्ये एक्स्ट्रा होल्स जास्त असले, म्हणजे याचा अर्थ चार्ज जास्त नाही, फक्त काय झालेलं आहे तर इथं इम्प्युरिटी ऍटम ही ट्रायव्हॅलंट असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला होल्स वाढलेले दिसतात, तिथं पेंटाव्हॅलंट असल्यामुळे इलेक्ट्रॉन वाढलेले दिसतात. परंतु टोटल चार्ज पी टाइप असो नाही तर एन टाइप असो हा झिरोच असणार आहे, तो न्यूट्रलच असणार आहे. आता एक काम मी तुम्हाला सांगतोय, आता तुम्ही काय करायचंय, आजचं जे लेक्चर आहे ते रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला 3-4 तासामध्ये तुमच्या मोबाईलला येईल आणि त्याच्यामध्ये कालचं जे काय फास्ट झालं होतं ते आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी परत एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्ही तुमच्या नोट्स तयार करा, तुम्ही परत एकदा ते लक्षात घ्या, परत एकदा ते लेक्चर बघा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एन टाइप आणि पी टाइप परत एकदा बघा आणि जे मी सांगितलंय तसं तुम्ही नोट्स तयार केले. याच्यावर जास्तीत जास्त 2 मार्काला प्रश्न येणार आहे बोर्डात, लक्षात घ्या. त्यामुळे फिगर आणि एक्सप्लेनेशन, ट्रायव्हॅलंट म्हणजे काय, पेंटाव्हॅलंट म्हणजे काय, डोनर इम्प्युरिटी, ऍक्सेप्ट इम्प्युरिटी, मेजॉरिटी चार्ज कॅरियर,
किती एक्सप्लेनेशन किती लिहिता येईल सांगा. होल करंट, इलेक्ट्रॉन करंट, नंबर ऑफ होल्स, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कोण जास्त आहे कोण कमी आहे, कुठल्यामुळे करंट वाहणार, हे सगळं मेजॉरिटी मायनॉरिटी. याच्यामध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स होल्स आहेत, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स इलेक्ट्रॉन्स आहेत. एन टाइप मध्ये मेजॉरिटी चार्ज कॅरियर इलेक्ट्रॉन्स आहेत, मायनॉरिटी चार्ज कॅरियर त्याच्यामध्ये होल्स आहेत. म्हणजे सेम याच्यामध्ये दोन्हीमध्ये फरक आहे, तो अपोजिट आहे. तर हे जर लक्षात आलं असेल तर तुम्ही हा याच्यामधला डिफरन्स तुम्ही स्वतः लिहायचा आहे. डिस्टिंग्विश बिटवीन एन टाइप सेमीकंडक्टर आणि पी टाइप सेमीकंडक्टर, दोन्हीतला फरकाचे मुद्दे तुम्ही स्वतः तयार करायचे. एन टाइप म्हणजे काय लिहा, त्याच्यामध्ये पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी करायला लागते. पी टाइप म्हणजे काय, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटी करायला लागते. पेंटाव्हॅलेंट इम्प्युरिटी डोनर इम्प्युरिटी म्हणायचं, ट्रायव्हॅलेंट इम्प्युरिटीला ऍक्सेप्टर इम्प्युरिटी म्हणायचं. इथं लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स आर अवेलेबल फॉर कंडक्शन, लार्ज नंबर ऑफ होल्स आर अवेलेबल फॉर द कंडक्शन, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इलेक्ट्रॉन, मेजॉरिटी चार्ज कॅरियर्स आर होल्स, मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स आर इकडे काय होल्स, मायनॉरिटी चार्ज कॅरियर इकडे कोण असतील, इलेक्ट्रॉन्स असतील. लक्षात येते. आणि अशा पद्धतीनं त्याच्यानंतर त्याच्यामधले एक्झाम्पल, अशा पद्धतीने तुम्ही पी टाइप सेमीकंडक्टर आणि एन टाइप सेमीकंडक्टर मधला फरक तुम्ही तुमच्या भाषेमध्ये छानपैकी लिहून काढायचं आहे. ओके, तर सेमीकंडक्टर हा पार्ट सगळा एक्सप्लेनेशन आहे, याच्यामध्ये डेरिव्हेशन नाहीत, शून्य आहेत, हे सगळं एक्सप्लेनेशन आहे. त्यामुळं नीट लक्ष द्यायचं, समजून घ्यायचं. आणि एकदा लक्षात आले की तुमच्या भाषेमध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता. त्याच्यातले आर्टिकल जास्तीत जास्त 3 मार्काला, कमीत कमी 2 मार्काला येणार आहेत. तर त्याच्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही ते फिगर आणि एक्सप्लेनेशन तुम्ही तुमच्या भाषेत लिहून ठेवा. आणि याच्यावर जे काही एमसीक्यू येणार आहेत ते अंडरस्टँडिंगचेच आहेत. त्यामुळे जर तुम्ही लेक्चर नीट लक्षात ठेवली, लेक्चर नीट ऐकली, कॉन्सन्ट्रेशन पूर्ण दिलं, तर याच्यामध्ये एक्स्ट्रा जास्त अभ्यास करायची गरज नाही. तर आज या ठिकाणी आपण थांबूयात. ओके, बाय, गुड डे, थँक्स. आपलं कॉलेजचं टायमिंग 10 ते 5 असेल. 9 वाजल्यापासून तुमचं चेकिंग सुरू झालेलं असणार आहे. आज काही सूचना मी ग्रुपवर टाकतोय.